तर आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतदानाला सुरुवात झालेली आहे सकाळपासून. पोलीस प्रशासनाच्या वतीनं सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काय खबरदारी घेण्यात आलेली आहे आणि कशा पद्धतीने बंदोबस्त आहे? छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालयामध्ये साधारण ग्रामीण भागातले जे पोलीस स्टेशन आहेत त्याच्यात 275 बूथवर हे मतदान होत आहे जिल्हा परिषद पंचायत समितीचं. माननीय पोलीस आयुक्तांच्या सूचना आणि मार्गदर्शनाप्रमाणे आवश्यक तो बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे. या पूर्ण 350 बूथवर पोलीस विभागाचा 900 पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी, 350 पेक्षा जास्त होमगार्ड आणि SRPFचे 2 प्लाटून अशा पद्धतीनं बंदोबस्त लावलेला आहे. साधारण 70 अधिकारी सुद्धा या बंदोबस्तामध्ये नेमण्यात आलेले आहेत. मतदारांना काय आवाहन करायचं शांततेत आणि व्यवस्थितपणे मतदान प्रक्रिया पार पाडण्याच्या संदर्भात? या निवडणुका मुक्त, पारदर्शक आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी सुरक्षेच्या आवश्यक त्या उपाययोजना पोलीस विभागाने केलेल्या आहेत. मतदारांनी आपला मतदानाचा बहुमोल हक्क बजावावा आणि यामध्ये आपल्याला काही अडचण असेल तर आपण पोलीस विभागाला निश्चितपणे 112चा टोल फ्री नंबर आहे, लोकल पोलीस स्टेशनचे नंबर आहेत, यामध्ये आपण संपर्क करू शकता. जलद प्रतिसादासाठी पोलीस विभागानं आम्ही जवळजवळ 27च्या आसपास स्ट्रायकिंग आणि 25 सेक्टर अधिकारी असे आमचे त्या भागामध्ये फिरत आहेत. कुठली घटना झाल्यास त्याला तात्काळ प्रतिसाद पोलिसांकडून दिला जाईल आणि आवश्यक त्या खबरदारीच्या उपाययोजना पोलीस विभागाने केलेल्या आहेत. सर, आज मतदान प्रक्रिया पार पडते. काय अनपेक्षित प्रकार वगैरे काही पाहण्यात किंवा आढळून आले? आत्तापर्यंत मतदान शांततेत चालू आहेत. कुठलाही असा प्रकार झाला तर पोलीस विभाग त्याला तात्काळ प्रतिसाद देईल आणि आम्ही आवश्यक ती कायदेशीर कारवाई त्याच्यामध्ये निश्चित करू.